ऑपरेशन ची माहिती देण्यासाठी बोलवलेलं आहे. रसायनी पोलीस स्टेशन मध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या इतर भागात पण 2025-2024 मध्ये अशी घरफोडी घडलेली आहे की ते टाउनशिप्सला टार्गेट करतात आणि तशी 3 घटना रसायनी पोलीस स्टेशनला झालेली होती. त्याच्यात रसायनी पोलीस स्टेशनने खूप कौशल्यपूर्ण तपास करून तपास पथक मध्ये कुठे आहे या तपास पथक इन्चार्ज त्यासोबत श्री मंगेश बाजकर, श्री PSI श्री प्रकाश माळी, ASI कोळेकर, पोलीस हवालदार रणजित खराडे, पोलीस हवालदार अनंत थोरात, पोलीस हवालदार सुशांत पिंगळे, पोलीस हवालदार संतोष म्हात्रे, PC गिरीश नागरकर, PC होळे आणि PC ऋषी पवार यांनी टेक्निकल एव्हिडन्सचे सोबत ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून धार मधली गँग, धार मध्य प्रदेश मध्ये एक जिल्हा आहे, तिथली एक गँग निष्पन्न केलेली आहे. आणि जरी याच्यात जे मुद्देमाल आहे गेलेला तो एका गुन्ह्यात 1,79,000 आणि दुसऱ्या गुन्ह्यात 1,21,000 असा रोख रक्कम 100% रिकव्हरी झालेली आहे. जरी या गुन्ह्याची अमाऊंट कमी असला पण स्वतःहून आमच्या सोबत अशी घटना घडलेली आहे ज्याच्यात आपल्या घरी जर HBT घडली, घरफोडी घडली तर त्याचा एक भय जे आहे ते खूप दिवसापर्यंत आणि महिन्यापर्यंत राहतोय. त्यामुळे एक दुसरा मी सांगू इच्छिते की धार गँग एक असा आहे जे गँग त्यांनी 2 गँग पकडलेले आहे, त्याच्यातले 2 सध्या आरोपी ताब्यात आहे, अजून बाकींना हे शोध घेणार आहे. तर तिथलं वैशिष्ट्य आहे की दर दिवशी कोणते ना कोणते जिल्ह्याची राज्याची टीम तिथे येऊन बसलेली असतात. तर ते सराईत तसं घरफोडी चोरी करणारे आहे आणि तसे सराईत गुन्हेगारांकडनं तपास करून रिकव्हरी प्राप्त करणे पण एक खूप कौशल्याची गोष्ट असते. याच्याबद्दल मी पूर्ण रसायनी टीमच्या कौतुक करते आणि त्यांचे अभिनंदन.